आपला आजचा विषय आहे दुःखातून सावरण्यासाठी तुम्ही काय करू शकता. हा आजचा आपला विषय आहे आणि ह्या विषयामध्ये पुढे जाण्या अगोदर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती दुःखी असतो, ज्या वेळेला एखादा व्यक्ती दुःखी असतो, तर त्यावेळेला त्या व्यक्तीचं त्या दुःखातून बाहेर येणं हे फार कठीण असतं आणि ते आणखीन कठीण होऊ नये यासाठी जी लोक त्या दुःखामध्ये सहभागी झालेले असतात, तर ते लोक त्या व्यक्तीने त्या दुःखातून लवकर बाहेर निघावं यासाठी अ, यासाठी अ, त्या व्यक्तीला काय मदत करतात किंवा त्या व्यक्ती करता ते काय करू शकतात किंवा तो व्यक्ती स्वतःहून काय करू शकतो, काही तुम्हाला सांगता येईल का? एखादा व्यक्ती ज्यावेळेस दुःखामध्ये असतो त्यावेळेस त्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी तो व्यक्ती काय करू शकतो किंवा त्याने काय केलं पाहिजे किंवा लोक काय करतात त्याच्यासाठी त्याने दुःखातून बाहेर यावं याकरता. देवापाशी प्रार्थना केली पाहिजे, देवापाशी विनंती केली पाहिजे. प्रार्थना केली पाहिजे. ओके. प्रार्थना केली पाहिजे. येस, आणखीन? पहिली गोष्ट, ज्या व्यक्तीला दुःख झालेलं असतं ते कोणत्या कारणाने दुःख झाले त्या कारणापासून दूर केलं जातं. म्हणजे ते गोष्टी सारख्या सारख्या बोलत नाही त्या व्यक्तीजवळ आणि दुसऱ्या ओके. गोष्टीमध्ये मन व्हेरी गुड, लावतात. व्हेरी गुड. एखादा व्यक्ती जर दुःखामध्ये आहे आणि दुःखामध्ये तो व्यक्ती ज्या कारणामुळं अडकलेला आहे, तर ते कारण सारखं सारखं त्याच्या समोर जे आहे बोलणं टाळलं जातं आणि त्याचं जे मन आहे ते मन दुसरीकडं लावलं जातं. अशासाठी की त्याने त्या दुःखातून बाहेर यावं किंवा त्या दुःखावर त्याने काय करावी, मात करावी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणखीन? आणखीन तुम्हाला काय सांगता येईल? आपण सर्वजण शिकत आहोत आणि सर्वांनी बोलायचं आहे. ज्या वेळेला एखादा व्यक्ती दुःखी असतो त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या दुःखातून सावरण्यासाठी लोक त्याच्यासाठी काय करतात किंवा तो व्यक्ती काय करू शकतो? त्याच्या मनाची समजूत घालू शकतो आपण. ओके, ब्रदर सुभाष, समजूत घालू शकतो. दुःखाचं मूळ कारण शोधून त्यावर पर्याय शोधला पाहिजे, त्याच्याशी चर्चा केली पाहिजे, जेणेकरून त्या दुःखातून सावरेल. आणि सर्वात उपयोगी तर पवित्र शास्त्राचं अध्ययन करावं, त्याच्यातूनही आपण दुःखातून बाहेर कसं निघू शकतो याबद्दल शिकू शकतो. ओके, पवित्र शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे, पण आता तो पवित्र शास्त्राच्या अध्ययन करण्याच्या मूडमध्येच नाहीये किंवा पगार त्यांनी सांगितलं की प्रार्थना करण्याच्या मूडमध्येच तो नाहीये. पण एक गोष्ट तुम्ही सांगितली की ज्या गोष्टींमुळं त्याला दुःख झालेलं आहे त्या गोष्टींचं अध्ययन केलं पाहिजे आणि मग त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. व्हेरी गुड. तिला येस, आधार दिला पाहिजे. व्हेरी गुड. आधार दिला पाहिजे. आधार ज्यावेळेस तुम्ही म्हणता तर तुम्हाला नेमकी काय म्हणायचं, काय कशा प्रकारचा आधार, थोडं स्पष्ट करा. दुःखात असणाऱ्या व्यक्तीजवळ म्हणजे पैसे घरात देखरेख करण्यासाठी राहत नाही, तर नाही, आपण पगार त्यांना बोलू द्या. त्यांनी सांगितलं की जसं आधार दिला पाहिजे त्या व्यक्तीला, तर नेमकी आधार म्हणजे कोणत्या बाबतीमध्ये आधार दिला पाहिजे? त्या व्यक्तीला लागणाऱ्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे. त्याच्या मनात दुःख विचारलं पाहिजे आणि त्याला त्या व्यक्तीला ओ- ओके,
त्याला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याला देऊन आपण त्याला एक आधार देऊ शकतो. ओके, आता आता जगताप मावशी, तुम्ही काहीतरी बोलत होता पैशांसंदर्भात. हो दादा, जी काही अडचण कमी असेल पैशाविषयी ती त्याची मदत केली पाहिजे आपण. ओके, त्याला आर्थिक लागणाऱ्या गरजा सहाय्य आपण केलं पूर्ण पाहिजे. केल्या पाहिजेत. त्यांना लागणाऱ्या गरजा आपण पूर्ण केल्या पाहिजे. ओके, आता मला सांगा, जर एखादा तुमच्या ओळखीचा व्यक्ती दुःखामध्ये आहे आणि त्या व्यक्तीला तुम्हाला जर दुःखातून बाहेर काढायचं आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी काय काय करू शकता? समजूत घातली तुमचा पाहिजे. तुमचा आवाज पगार ते क्लिअर येत नाहीये, तुम्ही रेंज मध्ये या. दुसरं कोणी? तुम्ही काय करू शकता त्या व्यक्तीला दुःखातून बाहेर काढण्यासाठी? काही की आपल्याला आपण स्वतः जेव्हा दुःखात राहतो तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टीची कमतरता असते, तर ते गोष्टी एकदा आपण स्वतः आठवण करायला पाहिजे की बाबा आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज पडते त्यावेळेस. तर मग आपण तसं विचार आपल्यावरून त्यांचं समजून मग जे काय आपल्याकडून होईल ते मदत, किंवा जाऊन जसं आपल्याकडे काही नसलं जर त्यांना द्यायला, तर दोन शब्द आपण त्यांना प्रेमाचं सांगून यावं, किंवा त्याच्यापासून त्यांना असं वाटावं की बाबा ठीक आहे, मी ह्या दुःखातून निघू शकते. काही नाही दिलं त्या ताईने, पण मग एखादी असा शब्द बोलली की बाबा त्याला समजून मी काय करू शकले, की आधार घेऊ शकले स्वतःचा, की बाबा मला हे दुःख विसरण्यासाठी ते काम आलं असं. ओके, व्हेरी गुड. हे फार सुंदर सांगितलं आहे की एखादा व्यक्ती जर दुःखामध्ये आहे तर त्याला आपण कशा प्रकारे मदत करू शकतो. तर दीपाली ताईंनी सांगितलं की आपण ज्यावेळेस दुःखामध्ये असतो आणि आपल्याला त्यावेळेला जी जी मदत भासत असते ती मदत आपण त्या व्यक्तीला केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी एक सांगितली की जरी मदत नाही करू शकत तर आपण त्या व्यक्तीसोबत एक सकारात्मक चर्चा करू शकतो, जेणेकरून त्याला दुःखातून बाहेर निघण्यासाठी मदत होईल त्याच्यासोबत बोलण्याच्या द्वारे. खूप सुंदर, व्हेरी गुड. आणखीन कुणाला काही यावरती काही सांगायचं आहे का? तुम्ही त्या व्यक्तीला कसं मदत करू शकता त्याच्या दुःखातून त्याला बाहेर काढण्यासाठी, आणि तुम्ही तसं केलं असेल तर तुम्ही ते सांगू पण शकता. फक्त एका नाव म्हणजे घेऊ नका, तिचं ज्या सिम्बॉल व्यक्तीला दुःख झालेलं बोलायचं. असतं घरामध्ये, Yes. तर त्या व्यक्तीला त्या दुःखातून सावरण्यासाठी एखादी व्यक्ती म्हणजे ती व्यक्ती काय करते, आपलं परिवार बघून त्या दुःखातून सावरत असते. म्हणजे दुःख मागे टाकायचं आणि पुढे चालायचं. परिवार बघून पण माणूस दुःखातून बाहेर येतो. परिवार बघून देखील माणूस जे आहे ते दुःखातून बाहेर येतो. ओके, व्हेरी गुड. आणखीन तुम्हाला तुम्हाला आणखीन याच्यावरती काय बोलावंसं वाटतं की कदाचित तुम्ही एखादा व्यक्ती दुःखामध्ये असेल आणि तुम्ही त्याची मदत केली असेल, तर तुम्ही ते पण सांगू शकता, फक्त त्या व्यक्तीचं नाव घेऊ नका. कारण ही आपली मीटिंग जी आहे ही रेकॉर्ड होत असते आणि मग ही YouTube वरती जात असते, आणि ही YouTube वरती आपण यासाठी टाकतो की अनेक लोकांनी पाहावं आणि यातून शिकावं आणि त्यांनी देखील त्याप्रमाणे बनावं, यासाठी असतं. तर ज्यावेळेस तुम्ही असे अनुभव शेअर कराल, मला आठवतं की काही महिन्यांपूर्वी मी आणि माझी पत्नी, एक बहीण आहे, तिचे जे पती आहेत ते एक्सपायर झाले आणि मी काही कामानिमित्त मी देखील बाहेर गावी होतो. कोलकाता या ठिकाणी मी होतो आणि तिकडनं आल्यानंतर नागपूरमध्ये मी होतो. आणि मग त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांचे जे पती आहेत त्यांच्या फ्युनरलला मला जाता आलं नाही. आणि मग मी घरी आलो त्यावेळेला मी आणि माझी पत्नी त्यांना भेटण्यासाठी गेलो. आणि ज्यावेळेस त्यांनी आम्हाला पाहिलं, ते खूप तुटले ते आणि खूप रडायला लागले. आणि मग आम्ही त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना म्हटलं की ताई, काळजी करू नका. आता या दुःखातून बाहेर निघण्याकरता तुम्ही स्वतःला सावरा
लेकरांकडे लक्ष द्या. आणि एक गोष्ट त्यांना आम्ही दोघं पती पत्नी निघण्या अगोदर प्रामुख्याने बोललो, जर काही पण मदत लागली तर कृपा करून आम्हाला संपर्क साधा, आम्हाला फोन करा. आम्ही तुमच्या करता नेहमी उभा. आणि तिथून आम्ही निघालो आणि काही दिवसानंतर त्या ताई आम्हाला भेटल्या आणि ते म्हटले की सर, थँक्यू ताई, थँक्यू. कारण तुम्ही यायच्या अगोदर माझ्या मनातून ते जे विचार आहे माझ्या पतीचे, ते सोडून गेल्याचे मला माझ्या मनातून जात नव्हते. आणि अनेक चिंता होत्या, आता कसं होईल, उरले आयुष्य कसं घालवायचं, अनेक विचार मनामध्ये ते दुःख होतं. आणि मी इतकं रिलॅक्स जे आहे ते महसूस करू शकत नव्हते. पण तुम्ही दोघं पती पत्नी आले, आमच्या सोबत त्यावेळेला वेळ घालवला, आमच्यासोबत गप्पा मारल्या आणि एक मोरल सपोर्ट तुम्ही आम्हाला केला आणि मला फार बरं वाटलं. आणि त्यावेळेला त्या गोष्टी आम्हाला त्यांच्यासाठी करता आल्या त्यावेळेला. मला तुम्हाला हे सांगायचं की काय तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या दुःखातून बाहेर काढण्याकरता असं काही केलं आहे का? किंवा अशी कोणती गोष्ट आहे का जी तुम्ही त्यासाठी केली आणि त्यामुळं त्याला त्याच्या दुःखातून बाहेर येण्याकरता फार मदत झाली? जर असं काही असेल तुम्ही शेअर करू शकता. मी केली मदत, म्हणजे मी त्या परिवारापर्यंत नाही गेली आहे. कारण की जे कामगार आहेत माझ्याकडे, काम करतात, त्यांच्याच चाळीत राहणारा मुलगा होता प्लंबर. त्याचे वडील वारले आणि आई आणि तो आणि त्याला एक बहीण होती. तर परिस्थिती खूप नाजूक होती त्यांची. आणि जेव्हा मला कळालं, तेव्हा मी त्यांच्यासाठी पैशांची मदत केली होती. असं म्हणजे मी 2-3 परिवारांना पैशांची मदत केली, पण मी त्यांच्यापर्यंत नाही गेलेली. व्हेरी गुड. खूप सुंदर. खूप 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 प्रशंसनीय आहे. खूप सुंदर. व्हेरी गुड. हेच मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्यावेळेला एखादा व्यक्ती दुःखामध्ये असतो आणि त्याच्याकरता कठीण असतं त्या दुःखातून बाहेर निघणं, तर अशा वेळेला तुम्ही त्याला काय मदत करू शकता दुःखातून बाहेर निघण्याकरता? जसं की अनेक सांगितलं की मी 3-4 परिवारांना फायनान्शियली मदत केलेली आहे. आणि एक आणखीन एक सांगायचं आहे तुम्हाला की अ, एक परिवार होता आणि ज्यावेळेला त्या परिवारातून एक करता धरता व्यक्ती कोविडमध्ये ज्यावेळेला एक्सपायर झाला, त्यावेळेला तो जो परिवार होता फार तुटलेला होता आणि अतिशय नाजूक अवस्थेमध्ये होता त्यावेळेला. देवाने आम्हाला त्यांना जवळपास 2-2.5 महिने त्यांची काळजी घेण्याकरता आमचा देवाने उपयोग केला. किराणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा त्यांना त्या लेकरांना कपडे लत्ते घेण्याच्या बाबतीमध्ये असेल, किंवा अ, त्यांना जेवण खाऊ घालण्याच्या बाबतीमध्ये असेल, तर देवाने आमचा उपयोग त्यावेळेला केला आणि आम्ही त्यांच्या मागं देवाच्या सहाय्याने उभं राहिलं असल्या कारणामुळे त्यांना त्या दुःखातून बाहेर निघता आलं. त्यांना अ, ते सावरले दुःखामध्ये. असं देखील झालेलं आहे. तर तुमच्याकडे काही अनुभव आहे का? तुम्ही ते शेअर करू शकतात? सांगू शकता का? ज्यावेळेस एखादा व्यक्ती दुःखामध्ये होता आणि त्याला तुम्ही बघितलं आणि तुम्ही त्याला बाहेर काढण्याकरता मदत केली. ती मदत काही पण असू शकते. पण असं कधी तुम्ही केलं आहे का? वैयक्तिकरित्या जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही शेअर करू शकता, सांगू शकता तुम्ही. वर्षातून नेहमी मी 4 ते 5 वेळा 4 वेळा रक्तदान करत असतो. आणि अनेक वेळा रात्री बेरात्रीही मला हॉस्पिटलमधून फोन येतात की अनेक डिलिव्हरीसाठी किंवा इतर लहान मुलांसाठी ब्लड वगैरे लागत असतं. आणि असंच एक रात्री 12 वाजता मला फोन आला होता एक डिलिव्हरी पेशंटचा. त्यावेळेस ते लोक फार दुःखात होते आणि त्यांना ब्लड मिळत नव्हतं. त्यावेळेस मी उठून रात्री 1 ते 1:30 वाजता गेलो होतो. आणि गावामध्ये एक तरुण व्यक्ती ज्यावेळेस वारला, तर त्यांच्याकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते आणि मी माझ्या खिशातून 500ची नोट काढून माझ्याच हातात ठेवली आणि त्यांना सांगितलं की मी जमा करतो का.
तर ते बघून गावातील अनेक लोकांनी पैसे दिले, कोणी अन्नधान्य दिलं होतं. तर अशा प्रकारे ही मदत केली. व्हेरी गुड ब्रदर सुभाष, तुमचं काम खूप चांगलं आहे, त्याची प्रशंसा आम्ही नेहमी करत असतो. त्याबद्दलचे आशीर्वाद देखील देवबाप तुम्हाला देत आहे, देत राहील. आणि चांगलं आहे की ज्या वेळेला आपण पुढाकार घेतो, ज्या वेळेला आपण पुढाकार घेतो, अ, त्यावेळेला तो पुढाकार एखाद्या व्यक्तीला त्याच्या दुःखातून बाहेर काढण्याकरता फार मदतगार जो आहे तो साबित होत असतो. आणि अ, ज्या वेळेला पण ब्लड लागतं त्यावेळेला सर्वात अगोदर मी ब्रदर सुभाष यांना फोन करत असतो. आणि अनेकांना त्यांनी रक्त अ, दान केलेलं आहे. आणि अनेक गावातील जे काही दुःखित घटना आहेत त्यामध्ये ते आवर्जून भाग घेत असतात. लक्ष द्या, दुःख म्हणजे हे फक्त एखादा व्यक्ती एक्सपायर झाला तेवढंच नाही, तर अनेक असं दुःख, इतर पण दुःख असतं ज्यामध्ये भयंकरित्या आजारी पडणं आहे, किंवा कशा लॉस होणं आहे, किंवा अ, हानी होणं आहे, कशाची तरी हानी होणं, किंवा अशा असे अनेक दुःख आहे. अनेक मला आठवतं एक वेळेला मी एक परिवार मला भेटण्यासाठी आला होता, पण त्यावेळेला मी त्या परिवाराला भेटू शकलो नाही, कारण मी बाहेर गावी होतो. आणि मग कालांतरे मला समजलं की ते लोक घरी आले होते. आणि मग मी त्यांना भेटण्यासाठी गेलो. आणि ज्यावेळेस मी त्यांना भेटण्यासाठी गेलो, त्यावेळेला अ, त्या आजी आणि ते जे बाबा आहेत ते त्यांच्या घरासमोर दिवा लावून बसलेले होते. आणि ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेला ते आजी आणि ते बाबा एकदम लहान लेकरांसारखे मला पकडून ते रडायला लागले. आणि मला तोपर्यंत काही समजलं नव्हतं काय झालंय म्हणून तोपर्यंत. आणि त्यांना म्हटलं की रडू नका, शांत बसा. आणि मग जिथं मी प्रार्थना घ्यायचो, मी त्या आजीबाबांसोबत जवळपास 15 एक मिनिटं बसलो, त्यांना मी शांत केलं. तोपर्यंत मला काही समजलेलं नव्हतं की ते का रडत आहे म्हणून. फक्त एक दिवा तिथे लावलेला होता आणि त्या दिव्याजवळ बसून ते रडत होते. आणि मी मी एवढं समजून गेलो होतो की काहीतरी घटना अ, या ठिकाणी घडलेली आहे. आणि मग मी त्यांना म्हटलं की बस बाबा मी आलो. आणि मी शेजारी जिथं प्रार्थना करायला त्या मावशींकडे गेलो आणि म्हटलं की काय झालं आजी आणि बाबा ते का रडत होते. आणि मग त्यांनी त्यांनी जी गोष्ट सांगितली ती माझ्याकरता एकदम शॉकिंग होती. ते म्हटले की आता रिसंटली 2 महिन्यापूर्वी त्यांचा जो मुलगा आहे तो अ, एका डोंगरावरती गेला होता त्याच्या मित्रांसह मोटरसायकलवरती. आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि भयंकररित्या जागेवरती तो एक्सपायर झाला. आणि मग नंतर मी त्यांना म्हटलं की हा त्यांचा मुलगा आहे का? ते म्हणे हो. आणि लक्षात लिटरली मी त्या ठिकाणी रडलो आणि त्या आजीबाबांकडे गेलो. आणि ते मला कळलं त्यांनी सांगितल्यानंतर. आणि मग त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला. आणि मग मी तिथून निघायच्या अगोदर मी माझ्या मिसेसच्या हातामध्ये एक चांगली अमाऊंट दिली आणि तिला म्हटलं की आजींच्या हातामध्ये दे आणि त्यांना सांग की जर आणखीन काही हवं असेल लागेल तर कृपा करून आमची आठवण करा. आणि तिथून आम्ही निघून आलो. आणि लक्ष द्या, तिथून निघून आल्यानंतर 1 महिन्यानंतर ते आजीबाबा 1 दीड महिन्यानंतर ते आजीबाबा परत आम्हाला भेटले. कारण त्यांचे नातेवाईक त्यांना 10 दिवस 7 दिवस दुःख विसरण्यासाठी घेऊन जात असतात. आणि मग 1 दीड महिन्यानंतर आम्हाला ते भेटले आणि मग ते म्हटले की सर त्या दिवशी आम्हाला खूप हलकं वाटलं आणि आम्हाला असं वाटलं की तुम्हीच आमचा मुलगा आहात. आणि आम्हाला त्या दुःखातून त्याच वेळेला बाहेर निघण्याकरता मदत झाली. लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती दुःखामध्ये असतो त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी आपण त्याच्यासाठी नेहमी 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 आणि नेहमी जे काही देवाने आपल्याला दिलेलं आहे त्यातून त्याला मदत करून त्यातून बाहेर काढणं फार गरजेचं आहे. त्याला सावरणं फार गरजेचं आहे. आणखीन कुणाला काही सांगायचं आहे का? कुणाला काही कमेंट करायची आहे की तुम्ही हो एखाद्या दादा, प्रेज लॉर्ड. आवाज येतोय का दादा? हो. तर माझ्या बहिणीच्या इथं एक आजी बाबा राहत होते सोनवणीबाईच्या इथं, सोनवणी ताईच्या इथं. तर ते आजी बाबाला मूल बाळ नव्हतं.
मुलबाळ काहीच नव्हतं आजी बाबाला. तर काही कारणामुळे बाबा आजारी पडले आणि वारले बाबा. मग आजी एकट्याच होत्या. मग गेलो आम्ही, मला माहित पडलं बाबा वारले बा असं. आजीकडे गेली. मग माझ्या मनात देवानं परमेश्वरानं कार्य केलं की आजीला कोणीच नाही बा, तुमच्यासारख्यांनाच लेकरं मानते बा, मुलं मानते बा असं. माझ्या मनात देवानं परमेश्वरानं कार्य केलं. मग त्या आजीला मी काही आर्थिक मदत केली, आजीच्या हातात दिले मी. आणि आजी खूप रडायला लागल्या मला गळ्यात पडून चणे. आणि मला पण ते दुःख सहन होत नव्हतं. मी पण लय रडली आजीच्या गळ्यात पडून. आणि आजीबाई पण रडल्या खूप. म्हणजे असं काही दुःख असलं म्हणजे आपल्याला बघूशी वाटत नाही, बघावत नाही आपल्या गावून, सहन नाही होत आपल्याला एकदमच. तर त्या आजीला मी पण आर्थिक मदत केली होती. आजीला दुःख साथून. Praise the Lord. येस, प्रेज लॉर्ड. देवाला देवाला धन्यवाद असो. लक्ष द्या चर्च, लोकांना दुःखातून बाहेर निघायचं आहे, पण त्यांना तुमची गरज आहे. आणि देव प्रत्येक दुःखित व्यक्तीला त्याच्या दुःखातून बाहेर तुमच्या सहाय्याने तो काढू शकतो. आणि म्हणून तुम्ही या दिवसांमध्ये स्वतःला लोकांना दुःखातून बाहेर काढण्याकरता तयार केलं पाहिजे. आज आपण हा जो विषय शिकत आहोत, हा विषय शिकवण्या अगोदर ज्या काही गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहे आणि जे काही तुम्ही केलेलं आहे ते सर्व कौतुकास्पद आहे, ते सराहनीय आहे. त्याबद्दल मी तुमचं कौतुक करतो. आणि तुम्ही ते करत राहायला पाहिजे, कारण देवाला ते आवडतं. आणि लक्ष द्या, आज आपण 3 मुद्दे शिकणार आहोत आणि या वेळेमध्ये हे मुद्दे आपण कव्हर करणार आहोत. पहिली गोष्ट, दुःखातून सावरण्यासाठी तुम्ही काय करू शकता. आता हे आपल्यासाठी आहे. ज्या ज्या वेळेला आपण जे आहे दुःखामध्ये असतो किंवा एखादा व्यक्ती दुःखामध्ये असतो, त्यावेळेला त्यातून बाहेर निघण्यासाठी जर काय करायची आवश्यकता आहे ते आज आपण काय करत आहोत, शिकत आहोत. पहिली गोष्ट त्यामध्ये आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. पहिली गोष्ट, मित्र परिवाराकडून मदत स्वीकारा. पहिली गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही दुःखामध्ये असतात त्यावेळेला ते दुःख तुम्हाला अतिशय भयंकर रित्या ग्रासून टाकतं. आणि अशा वेळेला तुम्हाला त्या दुःखातून बाहेर येण्याकरता, त्या दुःखातून तुम्ही स्वतःला सावरावं यासाठी तुम्हाला कुणाची गरज हवी आहे, तर ते आहे जो मित्र परिवार आहे ना, जो काय आहे आपला मित्र परिवार आहे. लक्ष द्या, त्या मित्र परिवाराकडून येणारी जी काही मदत असेल ती निसंकोचपणाने स्वीकारणं फार गरजेचं आहे. कारण ती मदत आपल्याला आपल्या दुःखातून बाहेर येण्याकरता फार महत्वाची ठरत असते. आणि लक्ष द्या, आपण ह्या जगामध्ये राहत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये
आपल्याला ज्यावेळेस आपण उपदेशकाचे जे पुस्तक आहे, उपदेशकाचे पुस्तक ज्यावेळेस आपण वाचतो, त्या उपदेशकाच्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदररित्या देवाचं वचन सांगतं की सूर्याच्या खाली आणि पृथ्वीच्या वर प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला दुःख जे आहे ते लागून आहे. उपदेशकाचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं 4थं जे वचन आहे ते यावेळेला आपण वाचणार आहोत. उपदेशक अध्याय 3 आणि वचन 4. रडण्याचा समय व हसण्याचा समय, शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो. आता बघा, प्रत्येक गोष्टीचा एक समय असतो, हे आपल्याला देवाच्या वचनातून समजतं. आणि देवाचं वचन हे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा समय असतो हे शिकवण्याचं काम करत आहे. दुःख करण्याचा समय आहे आणि आनंद करण्याचा समय आहे. देवाचं वचन सांगतं की रडण्याचा समय आहे आणि हसण्याचा समय आहे, शोक करण्याचा समय आहे आणि नृत्य करण्याचा काय आहे, समय आहे. आता हे जे समय आहे ना, हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये, मग तो श्रीमंत व्यक्ती असू शकतो, मग तो मिडल क्लास परिवारातला असू शकतो, मग तो अतिशय नाजूक परिवारातला असू शकतो. लक्ष द्या, मग तो मोठा सेलिब्रिटी असू शकतो, मग तो एखादा अतिशय मजुरी काम करणार असू शकतो. लक्ष द्या, जगामध्ये राहत असताना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचं पहिलं वचन वाचा ब्रदर सुभाष. पहिलं वचन, सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो, भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. हा, सर्वांचा म्हणजे ह्या जगामध्ये आपला एक उचित काळ म्हणून असतो आणि ह्या भूतलावरती प्रत्येक जे काम आहे ना, त्या प्रत्येक कामाला एक समय आहे. लक्ष द्या, प्रत्येक गोष्ट त्या त्या समयाला ज्यावेळेस होती ना, तर ती त्या समयाला होणंच गरजेचं आहे. कारण वचन सांगतं की प्रत्येक कामाला ह्या भूतलावरती काय आहे, समय आहे. आणि आज आपण हा विषय शिकत आहोत की दुःखातून सावरण्यासाठी आपण काय करू शकतो. तर पहिली गोष्ट ही आहे की आपले जे मित्र परिवार आहे, आपले जे ओळखीचे लोक आहे, ते जी काही मदत करतात ती मदत आपण स्वीकारली पाहिजे. कारण त्यांची ती मदत आपल्याला आपल्या दुःखातून बाहेर निघण्याकरता फार महत्वाची ठरत असते. किंवा आपण आपल्या दुःखातून सावरण्याकरता त्यांची जी मदत आहे ना, मे बी ती लहान असू शकते, मे बी ती मोठी असू शकते, मे बी ती अनअपेक्षित असू शकते, इतकी मोठी पण असू शकते. पण ती प्रत्येक मदत ही आपण त्या दुःखाच्या वेळेला स्वीकारणं फार गरजेचं आहे. आपला सर्व प्रकारचा जो काही इगो आहे तो बाजूला ठेवून वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, लक्ष द्या, दुःखामध्ये सर्वात जास्त आपल्याकडं आपल्याला मदत करणारे लोक असणं फार गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्र आपल्याला अशा लोकांबद्दल काय सांगतं माहिती का? उपदेशकाचं पुस्तक 4था अध्याय आणि त्याचं 9 वचन वाचा, 9 आणि 10 वचन. तर दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांच्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते. त्याची हा दुर्दशा बघा, येस वाचा. त्याची दुर्दशा होते. व्हेरी गुड. ह्या जगामध्ये राहत असताना देवाचं वचन आपल्याला ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगतं की एकट्यापेक्षा दोघे बरे आहेत. आणि का एकट्यापेक्षा दोघे बरे आहे माहिती का? कारण 10व्या वचनामध्ये आपल्याला
त्याचं उत्तर पाहायला भेटतं. जर एक जर पडला तर त्याचा जो सोबती आहे ना तो त्याला हात देऊन काय करेल, त्याला उभं करेल. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना आपण एकमेकांच्या सहाय्याने राहणं हेच आपल्याला पवित्र शास्त्र सांगत आहे. कारण आपल्या जीवनामध्ये कधी केव्हा कुठं कसा रडण्याचा प्रसंग येईल हे सांगता येत नाही. आपल्या जीवनामध्ये कधी कसा कुठं केव्हा शोक करण्याचा प्रसंग येईल हे सांगता येत नाही. पण जेव्हा पण हा प्रसंग येईल त्यावेळेला ह्या प्रसंगामध्ये आपल्याजवळ असे काही मित्र असणं गरजेचं आहे, असे काही ओळखीचे लोक आपल्याजवळ असणं गरजेचे आहे जे आपल्याला त्या दुःखामध्ये हात देतील, जे आपल्याला त्या दुःखामध्ये सहायता करतील, जे आपल्याला त्या दुःखामध्ये मदत करतील, हात देतील. लक्ष द्या, का माहिती का? कारण ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला जग आणि जगाच्या गोष्टी त्या दुःखातून बाहेर काढण्याकरता काम करू शकत नाही. तर जे काही मित्र आपल्याकडे आहेत, जे काही ओळखीचे लोक आपल्याकडे आहे, तेच आपल्याला आपल्या दुःखातून बाहेर निघण्याकरता आपल्याला मदत करू शकतात. आणि आपण काही महत्वाच्या गोष्टी यातून शिकणं फार गरजेचं आहे. आणि काही तज्ञ म्हणतात की दुःखातून सावरण्यासाठी हा सर्वात महत्वाचा काय आहे, पैलू आहे. कोणता पैलू? की तुम्ही तुमच्या मित्रांची मदत तुमच्या दुःखाच्या समयामध्ये काय केली पाहिजे, स्वीकारली पाहिजे. आणि हे हे जे आहे ना, हे पवित्र शास्त्र ना वाचून एका विशिष्ट लेवलला पोहोचलेले जे काही देवाचे सेवक आहेत ना, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या दुःखाच्या समयामध्ये सावरण्याकरता आपल्या ओळखीच्या आणि आपल्या मित्र परिवाराच्या मदतीला स्वीकारणं फार गरजेचं आहे. कारण हेच त्यांच्याकरता सर्वात ना त्या दुःखातून बाहेर निघण्याकरता स्पीडने काम करणारे काय आहे, माध्यम आहे, एक माध्यम आहे. मग मदत ही कोणती पण असू शकते, मदत ही कोणती पण असू शकते. उदाहरणार्थ, फक्त त्या दुःखी व्यक्तीसोबत जर पूर्ण रात्रभर जरी राहिलं किंवा 4-5 तास जरी त्याच्यासोबत राहिलं, त्याला एकटं जर सोडलं नाही, तर ती एक मदत आहे. त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याला हे सांगणं की काळजी करू नको, मी आहे, ही एक मदत आहे. मदतीचे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकार आहे मदतीचे. जसं की अनिलताईंनी सांगितलं की मी 4-5 कुटुंबांना फायनान्शियली मदत केलेली आहे. जसं सुभाष यांनी सांगितलं की मी जे आहे लोकांना फायनान्शियली मदत केलेली आहे. पगारताईंनी सांगितलं, जगताप मावशींनी सांगितलं की आम्ही मदत केली. लक्ष द्या, मदत ही अनेक प्रकारची आहे, पण ती मदत त्यावेळेला त्या दुःखी व्यक्ती करता फार महत्वाची साबित होत असते त्याच्या दुःखातून बाहेर निघण्याकरता. हे विसरता कामा नये. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, ज्या वेळेला एखादा व्यक्ती हा दुःखात आहे किंवा आपण दुःखामध्ये असतो, त्या वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या मित्रांची, अशा प्रकारच्या ओळखीच्या लोकांची जी काही मदत असेल ती स्वीकारली पाहिजे. कारण ती आपल्याकरता फार हेल्पफुल ठरत असते आपल्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी. आणि असं असलं तरी कधी कधी तुम्हाला एकटं राहूसं वाटू शकतं. ज्या वेळेला भयंकररित्या आपल्या जीवनामध्ये दुःख येतं. दुःख फक्त व्यक्ती गमवल्याचं एवढंच नाही, वेगवेगळं दुःख आहे. कामामध्ये लॉस असेल, घरामध्ये वादविवाद असेल, किंवा अनेक अनेक दुःखाचे अनेक प्रकार आहेत. ठीक आहे ना? तर त्या वेळेला तुम्हाला एकटं राहूशी वाटू शकतं. आणि हे साहजिक आहे, हे साहजिक आहे. कधी कधी कुणाला आपल्या जीवनातल्या ज्या काही दुःखमय घटना आहे त्या त्या शेअर करायला आवडत नाही. कधी कधी त्यांना त्यावेळेला एकटं राहूशी वाटतं. साहजिक आहे, अशा प्रकारच्या समस्यांना जेव्हा तोंड द्यावं लागतं त्यावेळेला एकटं राहूशी वाटणं हे काय आहे, साहजिक आहे. अनेक वेळा मी अशा लोकांचा सामना केलेला आहे की ज्यांना दुःख झालं, ज्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम होते, आणि त्यांना मी कंपनी द्यायला गेलो आणि ते म्हटले की सॉरी, आम्हाला तुमची कंपनीची गरज नाही.
आणि मग मी त्या लोकांचा अभ्यास केला आणि बघितलं की त्यांना आवडत नाही की मी त्यांच्यासोबत असावं किंवा ते माझ्यासोबत असावं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की असं जे वाटणं आहे ना, हे हे साहजिक आहे, हे वाटू शकतं. काही वेळा तर तुम्हाला मदत करणाऱ्यांची चिड पण येऊ शकते, पण असं वाटणं काय आहे, स्वाभाविक आहे. लक्ष द्या. वाटतं कधी कधी आपल्याला की एखादा व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला मदत करत आहे आपल्या दुःखाच्या समयाला, तर त्यावेळेला कधी कधी आपल्याला त्या मदत करणाऱ्या व्यक्तीची काय वाटू लागते, अतिशय चिड पण येऊ लागते कधी कधी ना. कधी कधी हे स्वाभाविक आहे. स्वाभाविक आहे, अशा ज्या गोष्टी आहे ना आपल्यासोबत घडतात किंवा आपल्याला वाटू लागतात, हे स्वाभाविक आहे. कधी कधी आपल्या आतमधला व्यक्ती आपल्याला त्याच्या मदतीला घेऊन चिडचिड करायला काय करतो माहिती का, भाग पाडत असतो. हे स्वाभाविक आहे. लक्ष द्या, ह्या गोष्टी होत असतात का माहिती का, कारण आपण दुःखामध्ये आहोत, कारण आपण आपण त्रासामध्ये आहोत, आपण परेशानीमध्ये आहोत. आणि म्हणून कधी कधी ते दुःख, ती परेशानी अशा प्रकारे आपल्याला त्या व्यक्तीची मदत घेण्यापासून चिडचिड काय करत असते, निर्माण करत असते. आणि हे स्वाभाविक आहे. हे जे आहे ना, हे स्वाभाविक आहे. आणि अशा अशा गोष्टी तुम्हाला वाटल्या पण तरी पण तुम्ही त्या ठिकाणी ती मदत कुठल्याही प्रकारे चिडचिड न करता स्वीकारणं गरजेचं आहे. ती मदत तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मला एकटं राहूशी वाटत आहे अशा प्रकारच्या विचारसरणीला वाव देऊन त्यांची सहभागिता नाकारू नये, अशी देवाची तुमच्याकडनं काय आहे, अपेक्षा आहे. का माहिती का, कारण देवाचं वचन सांगतं की एकट्यापेक्षा दोघे बरे आहे. एकटं राहणं हे आपल्याला दुःखातून बाहेर काढण्याचं ते त्या ठिकाणी काही नाही माहिती का, साधन नाहीये ते एकटं राहणं. आपण आणखीन त्या दुःखामध्ये काय म्हणते का, आणखीन खोलवर जाऊ आणि त्या दुःखाचे परिणाम कालांतराने आपल्यावरती भयानक होऊ शकतात. आणि त्या दुःखाने तुम्हाला ग्रासून टाकू नये म्हणून त्या दुःखामध्ये तुमच्या सोबत एक सोबती असणं फार गरजेचं आहे. मे बी तो तुमच्या मित्र परिवारातला असू शकतो, मे बी तो तुमच्या ओळखीच्या लोकांमधला असू शकतो, मे बी तो तुमच्या नातेवाईकातला असू शकतो, मे बी. लक्ष द्या, तुम्ही त्या दुःखामध्ये एका सोबत्यासोबत असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आपण जर पाहिलं, लोक नेहमी तुमच्या अवतीभोवती असायलाच हवे असा विचार करू नका. कोणत्या वेळेला, ज्या वेळेला तुम्ही दुःखामध्ये असतो त्यावेळेला. लक्ष द्या, आपण दुःखामध्ये असतो ना त्यावेळेला आपण आपल्या स्वतःच्या विचारसरणीला घेऊन अतिशय अतिशय जागरूक असणं फार गरजेचं आहे. कारण आपली विचारसरणी आपल्याला ही मेंटेन ठेवणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण दुःखामध्ये असतो त्यावेळेला तुम्ही बघा, अनेक 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 फ्युनरल सर्व्हिस ज्या वेळेला मी बघतो त्यावेळेला, अनेक दुःखाच्या ठिकाणी ज्यावेळेस मी जातो त्यावेळेला आपण पाहतो की एकीकडं बॉडी आहे आणि त्या बॉडीचे घरचे जे लोक आहे त्यांनाच आवरावं लागतं. अनेक वेळा त्यांना ऍडमिट करावं लागतं, अनेक काहींची दातखिळी बसते, अनेक वेळा काही जण जे आहे अतिशय वेगळंच करतात. याचा अनुभव तुम्हाला आलेला आहे का, याचा अनुभव? हो. ह्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहे, ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळालेल्या आहे का? तुम्ही जर एखाद्या फ्युनरलला गेला असेल, माहिती विधीला गेला असेल तुम्ही, तर हो दादा. बघा तुम्ही. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की लोक नेहमी तुमच्या अवतीभोवती असायलाच हवे असा विचार करू नका, पण असाही विचार करू नका की मला कोणीच नको. समजते का? असाही विचार काय करू नका की मला कोणीच नको आहे असं. लक्ष द्या, म्हणजे तुमची विचारसरणी ह्या दोन विचारसरणीच्या मध्ये असली पाहिजे. म्हणजे मला लोकांची गरज पण आहे ज्या वेळेला मी अतिशय दुःखी आहे त्यावेळेला, आणि मला लोकांची गरज पण नाहीये किंवा माझ्या अवतीभोवती लोक असायलाच हवे अशा प्रकारचा मी इतका हे नाहीये, काय म्हणतात त्याला, आपला कमकुवत नाहीये. म्हणजे लक्ष द्या, तुमचे विचार तुम्हाला हे कमजोर पण करू शकतात. अनेक लोकांना त्यांच्या विचारांनी त्यांच्या जीवनात आलेल्या दुःखामुळे कमजोर करून टाकलेल्या अनेक लोकांना.
अनेक लोक आज देखील त्या सदम्यामध्ये जीवन जगत आहेत. आमचा एक मित्र आहे, त्याला ज्यावेळेस शॉक बसला त्याच्या घरातील व्यक्ती हे एक्सपायर झाल्यामुळं, तो अजून पण त्यातून तो बाहेर निघालेला नाही. आणि त्याला त्याच्या जवळ कोणी असं त्याला आवडत नाही. हा, पण ज्या वेळेला त्याला एंटरटेनमेंट करू शकतो त्यावेळेला तो आमच्या जवळ येतो. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण आपल्या विचारांना एक अशा 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 लेवलला आपण आणणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या दुःखातून आपल्या मित्र किंवा आपल्या ओळखीच्या लोकांच्या सहाय्याने काय होईल, बाहेर निघताय. एक अशा लेवलला, म्हणजे आपण आपल्या विचारसरणीला घेऊन फार जागरूक असणं हे फार काय आहे, गरजेचं आहे. का माहिती का? कारण लक्ष द्या, आपल्याला आपण असं म्हणू शकत नाही मला कुणाची गरज नाही, किंवा आपण असं म्हणू शकत नाही की मला एकटं राहण्याची गरज आहे. आपल्याला ह्या ना दोन्ही प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या विचारसरणीमध्ये आपल्याला चालणं गरजेचं आहे, अशासाठी की आपल्याला एक समतोल राखता यावा त्या दुःखाच्या समयामध्ये, त्या दुःखाच्या प्रसंगातून बाहेर निघण्यामध्ये. आणि वचनामध्ये स्पष्टपणे आपण हेच वाचत आहे की एक जर पडला तर दुसरा त्याला काय करतो, हात देतो. एक जर पडला तर दुसरा त्याला काय करतो माहिती का, हात देतो, आणि त्याची दुर्दशा होण्यापासून त्याला काय करतो माहिती का, वाचवतो. लक्ष द्या, जर तुम्ही एकटं जर राहिले, वचन काय सांगत आहे, तुम्ही जर एकटं राहिले ना तर तुमची फार भयानकरित्या वाईट अवस्था होते. उपदेशकाच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायाच्या 10व्या वचनाच्या ब भागामध्ये असं म्हटलेलं आहे, पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसतो, त्याची दुर्दशा होते. त्याची दुर्दशा. लक्ष द्या, एकटं राहणं हे दुर्दशेचं कारण ठरतं, त्या दुःखामध्ये, त्या परेशानीमध्ये, त्या त्रासामध्ये, त्या वेळेला. आणि म्हणून एकटं राहू नका. तुमच्या जीवनातली परेशानी जी आहे ना, त्या परेशानीतून बाहेर निघण्याकरता तुम्ही तुमच्या मित्रांची मदत घेऊ शकतात, तुम्ही तुमच्या नातेवाईकांची मदत घेऊ शकतात, तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांची मदत घेऊ शकतात. त्यावेळी तुम्ही असं म्हणाल नको की मला कोणाची गरज नाही, माझं माझं मी एकटंच बरं आहे. असं जर तुम्ही जर विचार केला, अशा प्रकारे तुम्ही जर राहायचा प्रयत्न केला, तर ते दुःख तुम्हाला आणखीन दुर्दशेमध्ये लोटून टाकाल, आणखीन दुर्दशेमध्ये काय ते लोटून टाकाल. पण लक्ष द्या, कारण भविष्यात कधी ना कधी तुम्हाला त्यांच्या मदतीची गरज लागू शकते. तुम्हाला सध्या कोणत्या गोष्टींची गरज आहे, हे कोणत्या नाही, हे प्रेमळपणे त्यांना काय करा, सांगा. लक्ष द्या, अनेक वेळा आपण ह्या ठिकाणी पाहतो की आपण मदत करणाऱ्या व्यक्तीवरती पण चिडचिड करतो, आणि आपण एकटं असल्यानंतर पण काय करतो, चिडचिड करतो. पण आणि हे साहजिक आहे, हे आपल्या स्वभावामध्ये आहे, हे साहजिक आहे. परंतु आपण त्या वेळेला आपल्या मित्रांबरोबर, आपल्या ओळखीच्या लोकांबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. आणि त्या प्रामाणिकतेतून आपण लोकांना हे सांगणं गरजेचं आहे, किंवा हे बोलणं गरजेचं आहे प्रेमळपणे, की मला कोणत्या गोष्टींची गरज आहे आणि कोणत्या गोष्टींची मला काही नाही, गरज नाही. लक्ष द्या, तुम्ही ऍज अ मित्र म्हणून, ऍज अ तुम्ही ओळखीचं व्यक्ती म्हणून किंवा नातेवाईक म्हणून तुम्ही ह्या गोष्टी निसंकोचपणे काय केलं पाहिजे माहिती का, लोकांशी शेअर केल्या पाहिजे. तर तुम्हाला फार मोठी काय माहिती का, त्या दुःखातून बाहेर निघण्याकरता मदत होऊ शकते. तर तुमची चिडचिड होणार नाही त्यावेळेला. तर तुम्ही जे आहात ना, सहज, अतिशय सहज तुम्ही त्या दुःखावरती मात करू शकतात. आणि लक्ष द्या, तिसरा जो मुद्दा आहे तो आहे तुमच्या गरजेनुसार इतरांसोबत वेळ घालवण्यात आणि एकांत राहण्यास संतुलन राखा. तुमच्या गरजेनुसार, म्हणजे जेव्हा गरज आहे ना त्यावेळेला तुम्ही लोकांसोबत वेळ घालवत चला. एकटं राहू नका त्या दुःखामध्ये, त्या विचारामध्ये, त्या त्या समस्येमध्ये. लक्ष द्या, तुम्ही जे आहे ना एकांतात राहण्यात संतुलन काय केलं पाहिजे, तुम्ही संतुलन राखलं पाहिजे.
एकटं राहून राहून तोच तो विचार तुम्हाला काय करायला माहिती का, पूर्णपणे खचवून टाका. पूर्णपणे तो विचार जो आहे ना, तुम्हाला काय करायला माहिती का, पूर्णपणे खचवून टाका. आणि तुम्ही खचू नये ही देवाची इच्छा आहे. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे माहिती का, तुम्ही तुमच्या त्या प्रसंगामध्ये तुमच्या मित्र परिवाराची मदत स्वीकारणं फार गरजेचं आहे. मदत कोणती का असू शकते, कोणती पण मदत असू शकते, ती स्वीकारली पाहिजे. आणि ज्यावेळेस तुमचा मित्र परिवार तुम्हाला मदत करतो ना, त्यावेळेला चिडचिड होणं हे साहजिक आहे. परंतु लक्ष द्या, चिडचिड करण्याऐवजी तुम्ही त्या तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत, तुम्हाला मदत करणाऱ्या लोकांसोबत तुम्ही प्रामाणिक असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही त्यांना म्हणू शकता की मला ह्या गोष्टीची गरज आहे, याची गरज नाही, हे नको, याची गरज आहे, हे मला. आणि असं करून तुम्ही जे आहे ना, तुमच्या त्या समस्येतून, दुःखातून सहजपणे बाहेर येऊ शकतात. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो हा आहे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही काय केलं पाहिजे माहिती का, लोकांसोबत वेळ घालवला पाहिजे, लोकांमध्ये बसलं पाहिजे, उठलं पाहिजे. त्या गोष्टींमध्ये तुम्ही राहता कामा नये. जर तुम्ही त्याच गोष्टींमध्ये राहिला तर दुःख तुमचे पूर्णपणे काय करेल माहिती का, दुर्दशा करून टाकला. आणि तशी दुर्दशा होऊ नये म्हणून तुम्हाला ह्या दिवसांमध्ये तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये संतुलन राखणं फार गरजेचं आहे. संतुलन राखून तुम्ही जे आहे ना, तुमच्या दुःखातून सहज वर येऊ शकतात. देव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू.